मनसे आणि ठाकरे गटाचा गिरणी कामगारांचा मोर्चाला पाठिंबा आहे आणि उद्धव ठाकरे गिरणी कामगारांच्या या आंदोलनामध्ये आज सहभागी होणार असल्याचं कळतंय। उद्धव ठाकरे आज दुपारी 12 वाजता आझाद मैदानामध्ये गिरणी कामगारांच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। मनसेकडून बाळा नांदगावकर या मोर्चामध्ये सहभागी होतील असे राज ठाकरे यांनी गिरणी कामगारांच्या संघटनांना सांगितलेले। तर गिरणी कामगार आज मुंबईमध्ये हक्काचं घर मिळावं आणि इतर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढणार आहेत। त्यामुळे आज मुंबईतल्या या घडामोडीकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे। मनसेकडून बाळा नांदगावकर या मोर्चामध्ये सहभागी होतील असं राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे। मात्र युबीटी आणि मनसेचा हा एकत्रित असं हे पाऊल असणारे या आंदोलनाला दोघाही पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे। उद्धव ठाकरे 12 वाजता आझाद मैदानात गिरणी कामगारांच्या या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। येणाऱ्या निवडणुकांच्या आधी अशा प्रकारे वेगवेगळ्या रणनीती आखल्या जातात, तेव्हा हा रणनीतीचाच एक भाग आहे का गिरणी कामगारांचा जो मुंबईमध्ये हक्काचं घर मिळावं यासाठी जो संप सुरू आहे, या मागण्यांसाठी त्यांचा जो ठिय्या सुरू आहे, या मागण्यांच्या बाबत हे दोघे जण आता काय भूमिका घेतात हे बघावं लागणार आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी माझी सहकारी सीमा आढे आपल्याबरोबर जोडले गेले। सीमा, तुझ्या मागे आंदोलनकर्त्यांची मोठी गर्दी दिसते आहे आणि आज उद्धव ठाकरे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येणार आहेत। राज ठाकरे येतील की नाही याबाबत अजून माहिती कळली नाही, मात्र बाळा नांदगावकर येतील असं कळतंय। काय नेमके या संदर्भातल्या घडामोडी सध्या काय चालल्यात त्या ठिकाणी? जवळपास 1.5 लाख गिरणी कामगारांना मुंबईतच परवडणारी घरे देण्यात यावी या मागणीसाठी गिरणी कामगार गेल्या अनेक महिन्यांपासून सरकारकडे वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून आपली मागणी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र त्यांना म्हणजे 1.5 लाख गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घर न देता मुंबई बाहेर घर देण्याचा निर्णय जो आहे राज्य सरकारने घेतलेला आहे। त्यामुळे या निर्णयाच्या विरोधामध्ये गिरणी कामगार हे आता रस्त्यावरती उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकीकडे हिवाळी पावसाळी अधिवेशन सुरू आहे, तर दुसरीकडे आझाद मैदानावरती आज सकाळी 11 वाजता गिरणी कामगारांचा मोर्चा हा धडकणार आहे। आणि आता या दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो, आता गिरणी कामगार आझाद मैदानावरती दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। या मोर्चाला, गिरणी कामगाराच्या मोर्चाला ठाकरे गटाने तर सुरुवातीपासूनच पाठिंबा दिलेला होता। सचिन अहिर जे ठाकरे गटाचे आमदार आहेत त्यांनी तर सुरुवातीपासूनच यांचा हा आवाज आणि यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे तो सातत्याने त्यांनी केलेला होता। आज मात्र महाविकास आघाडीनं या मोर्चाला पूर्णपणे पाठिंबा दर्शवलेला आहे। ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मोर्चामध्ये आज सहभागी होतील। सोबतच काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं जितेंद्र आव्हाड या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। आणि अर्थात आजचा हा मोर्चा भव्य दिव्य असेलच। आणि जसं मराठीच्या मुद्द्यावर आपल्याला माहिती आहे की मनसे आणि ठाकरे गट आपल्याला एकाच मंचावरती दोन्ही पक्षाचे पक्षप्रमुख हे पाहायला मिळालेले होते, तर अशाच प्रकारे आज सुद्धा राज ठाकरे या मोर्चामध्ये सहभागी होतील की नाही याबाबत अजूनही कोणतीही स्पष्टता नाही। मात्र त्यांचे प्रतिनिधी या मोर्चामध्ये सहभागी राहतील। बाळा नांदगावकर मनसेकडनं या मोर्चामध्ये सहभागी राहणार असल्याची माहिती जी आहे ती मोर्चा नक्कीच मोठा असेल। काल मुंबईनं आणखी एक मोर्चा पाहिलेला होता, त्यामुळे आजचा मोर्चा कसा होता बघावं लागेल। पावसाला आता सुरुवात झालेली दिसते। सीमा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा।